श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 12वा श्लोक आहे. त्याच्यावरचं आपण निरूपण बघूया. देवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुस्थिता यदि भासदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः. भगवान सांगतात, संजय सांगतोय की ज्याप्रमाणे आकाशात एकाच वेळी सहस्र सूर्य उदय पावावे आणि त्यांच्या जे तेज एकत्रित झालेलं जे तेज दिसावं सहस्र सूर्यांचं, त्या सदृश तेजापेक्षाही अधिक तेज त्यावेळी त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाला दिसलं. तेव्हा आकाशामध्ये युगपदुत्थित भवेद युगपदुत्थिता, आकाशामध्ये एक युगपदुत्थित म्हणजे एकाच वेळी एकदम ॲट वन्स, जसं आपण म्हणतो एकाच वेळी, त्याला युगपदुत्थित असं म्हणतात. सहस्र सूर्य उदय पावले आणि त्यांचं जे तेज आहे, ह्या सूर्याचं आपल्याला तेज माहिती आहे. किंवा असे जर सहस्र सूर्य उदय पावले तरी त्याच्या तेजाची बरोबरी त्या अर्जुनाने पाहिलेल्या तेजाची बरोबरी ते करू शकणार नाही. असा तो प्रकाश विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाने पाहिला. असा तो सहस्र सूर्यांनाही लाजवणारा असा प्रकाश त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाने पाहिला. आता असा तो प्रकाश होता. तो प्रकाश हे सूर्य भौतिक आहे, त्याच्यामुळे या सूर्याचा भौतिक सूर्याचा प्रकाश आहे, पंचमहाभूतापैकी एक आहे. पण तो सूर्य म्हणून म्हणलं की तो सूर्य आणि हा सूर्य, त्या सूर्याचा प्रकाश हा दैवी प्रकाश आहे. तेव्हा सर्वसाधारण माणसाला ही जी उपमा दिलेली आहे की सहस्र सूर्यांचा प्रकाश त्याला दिसला, ही उपमा कदाचित अतिशयोक्तीची किंवा काव्यात्मक वाटण्याचा संभव आहे. कारण या जगात एकाच सूर्याचा प्रकाश एवढा असतो. एकाच सूर्याचा प्रकाश त्या मनुष्याला सहन होत नाही. तिथे म्हणाले तो हजारो सूर्यांचा प्रकाश, आणि तो एकाच वेळी युगपदुत्थित. युगपत म्हणजे एकाच वेळी 1000 सूर्य उदयाला आले तर तो कसा प्रकाश, तो कसा बघता येईल, कसा सुसह्य होईल. परंतु अर्जुनाला तो प्रकाश पाहता आला. नुसता पाहता आला एवढंच नव्हे, तर तो सुसह्य झाला. आणि त्या प्रकाशात भगवान श्रीकृष्णाचं ते दिव्य विश्वरूप त्याला पाहता आलं. असं ते तेज त्याला सुसह्य झालं आणि त्या प्रकाशात भगवान श्रीकृष्णाचं ते दिव्य विश्वरूप त्याला पाहता आलं. याचं कारण म्हणजे भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी दिलेली होती, नाहीतर एवढं तेज बघण्याचं त्याला बघता आलं नसतं. म्हणून या भौतिक दृष्टीने ते कोटी सूर्याचं तेज दिसणं आणि सहन होणं शक्यच नाही म्हणत. आणि त्यात एक गंमत म्हणजे केवळ अर्जुनानेच ते कोटी सूर्याचं तेज बघितलं आणि ते विश्वरूप बघितलं असं नाही म्हणाले. तर त्याच वेळी संजय हे सांगतोय, हा श्लोक संजयाने सांगितलेला, धृतराष्ट्राला संजय सांगतोय. म्हणजे त्या संजयानेही ते पाहिलं होतं. तेव्हा संजयाचं भाग्य किती आहे, किती थोर.
संजय किती भाग्यवान होता की त्यालाही अर्जुनाप्रमाणेच हे भगवंताचं विश्वरूप पाहता आलं. फक्त दोघांनीच हे विश्वरूप पाहिलं त्यावेळी. एक अर्जुनाने पाहिलं आणि दुसरं संजयाने पाहिलं. आणि याचं कारण काय? तर संजयाला देखील त्याचे सद्गुरू व्यास ऋषी यांनी दिव्य दृष्टी दिलेली होती आणि अर्जुनालाही दिव्य दृष्टी होती आणि संजयालाही दिव्य दृष्टी होती. तेव्हा तो त्या दिव्य दृष्टीने सर्व काही बघू शकत होता. म्हणजे सद्गुरूच्या प्रसादाने आणि प्रसन्नतेनेच विश्वरूप पाहता येतं हे सिद्ध झालं. सद्गुरूंच्या प्रसादाने प्रसन्नतेने संजयाने हे विश्वरूप पाहिलं. नाहीतर एका सूर्याचा प्रकाश पाहणं सुद्धा किती अशक्य आहे म्हणाले. सूर्याकडे पाहताच येत नाही, गॉगल वगैरे लावावा लागतो. लोक गॉगल लावतात. आणि तरी आपण पाहतो हा सूर्य जो आहे तो भौतिक जगातला भौतिक सूर्य आहे आणि याला सायन्सच्या भाषेत म्हणतात अ मास ऑफ बर्निंग गॅसेस, की तिथे गॅसेस आहे म्हणाले. तो असा गोळा गॅसेसचा आणि ते गॅसेस जळतायत आणि म्हणून उष्णता आणि प्रकाश त्याचा पडतोय. पण याच्या उलट म्हणले ते विश्वरूपाचं जे तेज आहे ते अशा कोटी सूर्यांच्या तेजापेक्षाही अधिक श्रेष्ठ असं होतं. आणि म्हणूनच गायत्री मंत्रात सुद्धा म्हटलेलं आहे की हा सूर्य हा याला इदम इदम असं म्हणतो आपण संस्कृतमध्ये. इदम म्हणजे हे, आता जे आपल्याला दिसतंय ते हे म्हणजे इदम, आणि तत् म्हणजे ते त्याच्या पलीकडचं. तेव्हा गायत्री मंत्रात आपण म्हणतो तत्सवितुर्वरेण्यम. तत्सवितू हा सवितू नाही, हा सवितू नाही, तर तत्सवितुर्वरेण्यम म्हणजे तो जो दिव्य लोकातला सूर्य आहे, तो जो दिव्य असा सूर्य आहे, भौतिक सूर्य नाही, आपल्याला दिसतो तो सूर्य नाही, तर त्या दिव्य लोकातला जो सूर्य आहे म्हणजे त्याला चिदाकाश असं म्हणतात. हे भूताकाश आहे म्हणून हा भौतिक सूर्य, आणि ते चिदाकाश आहे म्हणून म्हणून तिथे तो जो सूर्य आहे म्हणजे तो चिदाकाशातला सूर्य आहे, त्याला तत्सवितुर्वरेण्यम असं म्हणतात. म्हणजे गायत्री मंत्र म्हणताना आपण त्या सूर्याचं ध्यान करतो, या सूर्याचं ध्यान करत नाही. त्या सूर्याचं ध्यान करतो जो चिदाकाशामध्ये आहे. आणि तत् म्हणजे तो सविता, सविता म्हणजे सूर्य. तेव्हा हा सूर्य असं म्हटलं नाही, कारण हा सूर्य काय अनित्य आहे, नाशवान आहे, भौतिक आहे. सायंटिस्ट लोक म्हणतात ना या सूर्याचं तेज कमी कमी होत चाललेलं आहे, या सूर्याचं तेज आता हा कमी कमी होत चाललेलं असं सांगतात. तेव्हा तेव्हा तेज का कमी होत आहे, तर हा भौतिक सूर्य आहे. आणि भौतिक जी जी वस्तू आहे ती नाश पावणारी आहे. जी भौतिक म्हणजे जी जी जन्माला आली, जी जी निर्माण झाली, हे ब्रह्मांड सुद्धा निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे हे एक दिवस लयाला जाणार आहे. आणि या ब्रह्मांडातलं सूर्य चंद्र तारे सगळं काही, पृथ्वी, अनेक ग्रह, हे सर्व नाशवान आहे, पंचमहाभूतापासून बनलेला आहे. तेव्हा हा सूर्य मर्यादित आहे. पण तत्सवितू म्हणजे तो सूर्य म्हणजे दिव्य लोकातला सूर्य. आता दिव्य लोकातला म्हणजे काय, तर प्रकृतीच्या पलीकडे. चिदाकाश कुठे आहे? प्रकृतीच्या पलीकडे आहे, ते चिदाकाश आहे. प्रकृती म्हणजे आपण बऱ्याच वेळेला सांगितलंय, प्रकृती म्हणजे 24 गुणांची प्रकृती आहे. आणि या 24 गुणांच्या प्रकृतीच्या पलीकडे असणारा तो दिव्य लोक आहे, त्याला चिदाकाश असं म्हणतात. त्याला दत्तगुरूंचा प्रांत असं म्हणतात. ब्रह्मा विष्णू महेश, त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांचं राज्य आहे, म्हणजे तिथे दत्तगुरूंचं राज्य आहे. तेव्हा त्या सूर्याचा प्रकाश नित्य दिव्य अलौकिक कमी न होणारा
आणि अनंत आहे, त्याला काही अंत नाही म्हणत. तिथल्या सूर्याचा जो प्रकाश आहे तो अनंत आहे. तेव्हा एकीकडे भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप आणि दुसरीकडे भौतिक जगत, याच्यामध्ये तो दिव्य लोक आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये म्हणजे हे सुद्धा समजण्यासाठी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे तो असं वाटेल की तो सीमित आहे, अगदी छोटासा आहे, असा प्रदेश नाही. तर त्या प्रदेशातच सगळं आहे म्हणाले. त्या प्रदेशात तो प्रदेश एवढा मोठा आहे. पण हे समजण्याकरता सांगितलं की निर्गुण निराकार स्वरूप आणि दुसरीकडे सगुण साकार हा आपलं जे विश्वरूप आहे, आपलं जे जगत आहे, त्याच्यामधला हे समजण्यासाठी सांगितलंय. पण खरं तर असं आहे की तो अनंत आहे. तो जो प्रांत आहे म्हणाले, ते जे चिदाकाश आहे ते अनंत आहे. आणि त्या चिदाकाशामध्येच हे सर्व विश्वरूप आणि त्या विश्वरूपामध्ये हे सर्व ब्रह्मांड, अनेक ब्रह्मांड तिथे आहेत म्हणाले. अनेक ब्रह्मांड आहे. तेव्हा तो जो दिव्य लोक आहे, त्यात जे विश्वरूप आहे, त्याचा प्रकाश म्हणजेच कोटी सूर्यांपेक्षाही जास्त प्रकाश होतो. तेव्हा त्याचं कल्पनाच करायची झाली तर म्हणले रात्री झोपेत पूर्ण अंधार असतो आणि आत बाहेर सगळीकडे पूर्ण अंधार असतो. पण स्वप्नात आपल्याला जशा सर्व वस्तू स्पष्ट दिसतात. मनुष्य झोपलेला असतो म्हणजे अंधार असतो. झोप लागली की संपूर्ण अंधार त्याच्या ठिकाणी होतो. पण थोड्या वेळाने स्वप्न सुरू झालं की स्वप्नामध्ये त्याला सर्व वस्तू स्पष्ट दिसायला लागतात. कारण जिथे एक प्रकाश असतो तो चैतन्याचाच प्रकाश असतो. त्या स्वप्नामध्ये सुद्धा जो प्रकाश असतो तो चैतन्याचा प्रकाश असतो. चैतन्याचा काही अंश असतो. पूर्ण चैतन्य नसतं. चैतन्याचा काही प्रवाह असतो. कारण मन हे चैतन्याचंच बनलेलं आहे. चैतन्य वस्तूच आहे. जड आणि चेतन. मन हे जड आणि चेतन या पदार्थांचं बनलेलं आहे. तेव्हा त्या जो चैतन्याचा प्रवाह आहे मनामध्ये, तो शुद्ध चैतन्याचा प्रवाह मन, बुद्धी, चित्त या ठिकाणी प्रवाहित होतो. आणि म्हणून तर मन, बुद्धी, चित्ताच्या ठिकाणी सांसारिक गोष्टी जाणण्याची शक्ती येते. म्हणूनच तर स्वप्न दिसतं. हे सर्व जाणण्याची शक्ती म्हणजेच चैतन्य आहे. जाणण्याची शक्ती म्हणजे चैतन्य. आणि हे चैतन्य म्हणजे स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश आहे. स्वतःच्या प्रकाशातच स्वतःला बघतो. तेव्हा सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानबोधाचं एकांतात मनन, चिंतन, निधिध्यासन करता 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 दीर्घ काळाने त्या निधिध्यासन रूप समाधी अवस्था दृढ होत जाते. आता या चिदाकाशात जायचं कसं? त्याचा अभ्यास सांगतात. या चिदाकाशात आम्हाला कसं जाता येईल? भक्त म्हणतील या चिदाकाशात आम्ही कसं जायचं? तर म्हणजे त्याचं एक साधन आहे. काय? तर सद्गुरू जे ज्ञानबोध देतात ते म्हणले काय असं साधा सुद्धा नाही. की वेळ मिळाला तर ऐकायचं, नाही तर नाही ऐकायचं. आधी आपली कामं आटपून घ्यायची. मग वेळ मिळाला तर ऐकायचं. असं ते नाही. चिदाकाशात जायचंय. म्हणजे ज्याला जायचं असेल ते नाहीतर तो म्हणले मला काही चिदाकाशात जायचं नाही, तो काही अनुभव घ्यायचा नाही. आणि असं म्हटलं तर मग लोक म्हणतात आम्हाला काही अनुभव येत नाही. अरे अनुभव येत नाही तर अनुभव कसा येईल हे सांगतो. अनुभवाची अवस्था सांगतो. अर्जुनाने कसा अनुभव घेतला ते सांगतो. संजयाने कसा अनुभव घेतला ते सांगतो. संत सत्पुरुषांनी कसा अनुभव घेतला तो सांगतो. आम्ही कसा अनुभव घेतला ते सांगतो. आणि आता तुला अनुभव तुझी पाळी आहे. तुला अनुभव आला पाहिजे. म्हणून तुला तो अनुभव आम्ही अत्यंत गुह्य असलेला अनुभव सांगतो, की बाबा रे चिदाकाशात आपल्याला जायचंय. म्हणजे तुला ती दिव्य दृष्टी प्राप्त होईल. या भूताकाशाच्या पलीकडे, या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जायचंय. मग कसं जायचं? पलीकडे लोक म्हणतात. पण जायचं कसं?
तर त्याचं गुह्य सांगतात. अरे एवढं गुह्य सांगूनही त्याला ते गुह्य ऐकायला वेळच नसतो म्हणाला. तो संसारात एवढा गर्क झालेला असतो की त्याला हे ऐकायला वेळच नसतो. कसं तरी धरून बांधून त्याला हे केलेलं असतं. तेव्हा म्हणाले त्या चिदाकाशात त्या अर्जुनाला आणि त्या संजयाला ते विश्वरूप दिसलं म्हण. तसंच सद्गुरूंना जेव्हा भक्त विचारतात की सद्गुरू आम्हाला हा अनुभव कधी येईल, तर अरे येईल का, या निश्चितपणाने येईल म्हणले हा अनुभव. चिदाकाशात जाण्याचा, या भूताकाशातून चिदाकाशात जाण्याचा अनुभव तुम्हाला निश्चित येईल. पण त्याचा मार्ग जाणून घ्या म्हणा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही करा. त्याला कसा प्राप्त झाला अर्जुनाला, तर भगवंतानी गीतेचं ज्ञान एवढं त्याला दिलं होतं आणि त्यांनी त्याला ते एवढं जाणवलं होतं, त्याची एवढी जाणीव झाली होती, त्याला एवढा आनंद झाला होता. आणि प्रेम भक्तीमुळे भगवान श्रीकृष्णावरच्या श्रद्धेमुळे, उत्कट श्रद्धेमुळे, उत्कट प्रेमामुळे तो सहज त्या चिदाकाशात गेला म्हणा. आणि संजय हा आपले सद्गुरू व्यास ऋषी यांच्या भक्तीने त्या चिदाकाशामध्ये गेला. तेव्हा चिदाकाशामध्ये कसं जायचं? अहो चिदाकाश म्हणजे काय हो? चिदाकाश म्हणजे चैतन्याचं आकाश. चैतन्याचं आकाश म्हणजे जिथे जाणीव होते, जिथे जाणलं जातं. मनुष्य जे जाणतो, ज्या शक्तीच्या आधाराने मनुष्य जाणतो, पशुपक्षी जाणतात. आता प्रत्येकाची जाणण्याचं जे सामर्थ्य आहे ते वेगळं आहे. पशुपक्ष्यांचं कमी आहे. पण त्याचंही म्हटलं तरी पशुपक्ष्यांना काही गोष्टी फार दूरचं ऐकायला येतं, दूरचं दिसतं, मनुष्याच्या पेक्षाही जास्त त्यांची जाणीव असते. परंतु त्यांना ज्ञान नसतं, ते अज्ञानी असतं. मनुष्याच्या ठिकाणी जाणीव असते. जाणीव म्हणजे ज्ञान, त्याला ज्ञान असतं आणि त्याला सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान हे कळतं. सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञानबोध त्याला कळायला लागला की कळून तो नुसताच जर बसला तर नुसताच ऐकलं तर काही उपयोग नाही. तर त्या ज्ञानबोधाचं एकांतात जाऊन मनन चिंतन निदिध्यासन करायला पाहिजे. एकांतात बसून ते लिहून काढायचं. पण म्हणाले काय होतं, आळस येतो. नेहमीच तो आता आपण प्रवचन ऐकतो, मग काय लिहायचं, कसं लिहायचं, मग आठवत नाही, मग मध्ये संसार येतो आणि तुला अनुभव काय येत नाही म्हणाले. नाही मग म्हणतो काय मला काय अनुभव आला नाही, एवढे वर्ष आम्ही इकडे, मग अनुभव आला नाही, मग ते निघून जातात. अरे पण अनुभव आला नाही, पण ते जे साधन तुला दिलं ते साधन तू व्यवस्थित केलं काय? साधनच तू व्यवस्थित केलं नाही तर कसा अनुभव तुला येईल म्हणाले. खरं भक्तीचा अनुभव तर लवकर येतो. भक्तीचा अनुभव यायला जास्त काळ लागत नाही म्हणाले. पण तो किती उत्कटतेने तू करतो हे महत्वाचं आहे. तेव्हा चिदाकाश याचाच अर्थ असा की जाणणे. बाकी योग आहे, आणखी कुठला आहे मार्ग आहे, त्याच्यात जाणण्याचं एवढं हे नाही म्हणा. तो नुसता ध्यान लावून बसणार. पण जाणण्याचं हे जे जाणण्याचं इंद्रिय हे त्याचं हे झालेलं नसतं. ज्ञान त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकाश झालेला नसतो. अज्ञान त्याचं गेलेलं नसतं आणि म्हणून त्याला चिदाकाशाचा अनुभव येत नाही. तो भूताकाशात जास्तीत जास्त महाकाशात जातो, पण चिदाकाशात तो जाऊ शकत नाही. कारण काय, चिदाकाशात जाण्याचा जो मार्ग आहे, तिचं जे द्वार आहे ते सद्गुरूंचं ज्ञान हेच तर द्वार आहे. आणि म्हणून तो सांगितलं की ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानाशिवाय तुला मुक्ती मिळणार नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान होणार नाही. आणि ज्ञान झाल्यानंतरही भक्ती करायला पाहिजे, तर आनंद मिळणार, नाही तर आनंद मिळणार नाही. तेव्हा चिदाकाशात जाण्याचं आम्ही एवढं गुह्य गोष्ट सांगतोय, एवढं त्याच्यावर बोलतोय की बाबा चिदाकाशात तुला जायचंय. मग कसं जायचं? सोपं आहे म्हणले मार्ग. पण फक्त त्याचं
जे अनुसरण आहे, त्याचा जो अभ्यास आहे, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूंचा पूर्ण अभ्यासाचं सांगितलं. तुझा अभ्यासच पूर्ण होत नाही म्हणजे अपूर्ण अभ्यास अपूर्ण सोडतो तू. मध्येच संसार येतो, मध्येच काहीतरी करतो, मध्येच कुठेतरी जातो. मग तुझा अभ्यास पूर्ण होणार कसा? मग तुझा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूंचा तोची जाणे, तोच जाणतो म्हणाले आणि तोच चिदाकाशात जातो. जो पूर्ण अभ्यास करतो तो दास्य भक्ती करतो, सद्गुरूंची सेवा करतो, कार्यामध्ये तो नित्य रत राहतो, कार्यामध्ये सेवा करतो. दास सद्गुरूंचा तोची जाणे असं एकनाथ महाराज सांगतात. तेव्हा चिदाकाशात अर्जुन गेला, चिदाकाशात संजय गेला आणि त्यांनी ते विश्वरूप बघितलं दोघांनी. मग आता काय आपण ऐकून नुसते टाळ्या वाजवायचे का? काय नाही हो, आपल्याला काय शक्य आहे चिदाकाश वगैरे ते विश्वरूप बघणं वगैरे आपल्याला कुठे काय मिळणार आहे म्हणाले. अरे नाही बाबा, हे सगळं शक्य आहे, हे सगळं शक्य आहे आणि आपल्याला करायचं आहे आणि आता ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. फक्त एकच गोष्ट आहे की हे तू ज्ञान याच्यावर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून आणि प्रयत्न, पूर्ण अभ्यास कर म्हणा. तुझा अभ्यास होत नाही. आपण मुलांना सांगतो ना अभ्यास करत नाही, मुलं नापास का होतात? अभ्यास करत नाही. तसं आपण स्वतःच अंतर्मुख होऊन चिंतन करायला पाहिजे की आपल्याला अनुभव का नाही येत. तर आपल्याला अनुभव येत नाही म्हणजे अभ्यास कमी पडतो. मग सद्गुरूंनी चिदाकाशात कसं जायचं? तर सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानबोधाचे एकांतात मनन चिंतन निधिध्यासन करता 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 निधिध्यासन करता करता दीर्घ काळ लागतो याला. तरी इतर मार्गापेक्षा याला कमी काळ लागतो. दीर्घ काळाने त्याची निधिध्यासन रूप समाधी अवस्था दृढ होऊन जाते. त्याचं निधिध्यासन एवढं दृढ होतं की त्या निधिध्यासन समाधी अवस्थेमध्ये तोच असतो. आता आम्ही 24 तास कशात असतो? निधिध्यासन काय, म्हणून आम्ही एवढं बोलू शकतो, म्हणून आम्ही गीतेचं एवढं सांगू शकतो. नाही तर गीतेचं पुस्तक घेतलं, वाचलं तर तुम्हाला एका पॅराग्राफ मध्ये, जास्तीत जास्त एका पानामध्ये गीता संपली असं होईल. आणि वाचून तुमच्या लक्षात काय आलं तर काहीच नाही, झिरो असं होईल. परंतु इथे हा अभ्यास आहे, चिदाकाशात कसं जायचं असा अभ्यास आहे. तर म्हणले सद्गुरूंचा जो ज्ञानबोध आहे ते प्रवचन करत असतात, निरूपण करत असतात, गुरुवारी शुक्रवारी ग्रंथ लिहित असतात. त्याचा अभ्यास करून 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 निधिध्यासन करून 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 अभ्यास करता करता मनन चिंतन करता करता निधिध्यासन रूप समाधीत आपण जातो, तो भक्त जातो आणि ती अवस्था दृढ होते. तेव्हा त्या सद्गुरु भक्ताचा चिदाकाशाच्या प्रांतात प्रवेश होतो. तेव्हा चिदाकाशात खोट्या गोष्टी नाही म्हणले, ह्या कल्पना नाही. ह्या अर्जुनाने ते विश्वरूप बघितलं. कुठे बघितलं? चिदाकाशात बघितलं. हे काही कल्पना नाही, कवीची कल्पना नाही. हे त्याने एवढा अभ्यास केला आणि या अभ्यासामुळे तो निधिध्यासन रूप समाधीची अवस्था त्याला प्राप्त झाली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, पश्य मे रूपम अद्भुतम. आता बघ अर्जुना, आता हे बघ असं सांगितलं आणि खात्रीने सांगितलं. नाही तर दुसऱ्या कोणाला सांगितलं असतं तर त्याला काही दिसलंच नव्हतं. कारण त्याला निधिध्यासन नाहीये. ते ज्ञानबोधाचं चिंतन मनन त्यांनी केलेलं नाही. निधिध्यासन रूप समाधी त्याला प्राप्त झाली नाही, त्याच्यामुळे त्याला काही कळलं नाही. पण अर्जुनाने काय कान एवढे त्याचे तल्लक होते, कानात प्राण आणून त्यांनी ते ऐकलं. कारण अवस्थाच तशी होती, युद्धाचा प्रसंग होता. त्याला ऐकल्याशिवाय आणि त्याचा विचार केल्याशिवाय त्याला राहिलंच नसतं.
आणि म्हणून तो निधिध्यासन रूप समाधीपर्यंत पोहोचला. त्याची दृढ अवस्था झाली आणि त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि तो चिदाकाशामध्ये त्याचा प्रवेश झाला. तेव्हा चिदाकाशामध्ये प्रवेश सगळ्यांना करता येतो म्हणा, कोणाला करता येणार नाही. फक्त तुमची इच्छाच नाहीये. तुम्ही फक्त काहीतरी शब्दाचं ज्ञान ऐकायचं आणि ज्ञान झालं म्हणायचं. शब्दाचं ज्ञान, पुस्तकी ज्ञान. अरे तसं नाही. इथे सद्गुरूंच्याकडे पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूंचा तोची जाणे. अभ्यास झाला पाहिजे. नाहीतर नुसतं प्रवचन ऐकलं. मग काल प्रवचन ऐकलं. आम्ही सगळ्यांना विचारतो, ऐकलं का? हो. मग काय? हा नाही, मी प्रवचन ऐकतो, जप करतो, प्रवचन ऐकतो, सगळं काय करतो. पण मग काय एखादं तरी त्यातलं सांग म्हण. त्याला काही सांगण्यासाठी शिल्लक राहतच नाही. मग याला काय म्हणावं? आम्ही समजतो अरे याचा अभ्यास नाही झाला, अजिबात नाही. याने अभ्यास सुरूच नाही केला. आता याने अभ्यास सुरूच केला नाही तर याचं एकांत नाही, मनन नाही, चिंतन नाही, आधी स्मरणच नाही. स्मरण, ध्यान. स्मरण आहे, मग ध्यान आहे आणि मग समाधी आहे. तेव्हा याचं स्मरणच सुरू नाही झालं. याचं स्मरणच सुरू झालं नाही. हा संसाराचं स्मरण करतोय मला. मग स्मरण सुरू का होत नाही? स्मरण का होत नाही तर याच्या ठिकाणी संसाराचं स्मरण नाही असं नाही. कुठल्याही मनुष्याला स्मरण होणार नाही असं नाही. 24 तास मनुष्य स्मरण करत असतो. करत नाही, सहजच आहे म्हणले. मनाचा स्वभावच आहे स्मरण करणं, विचार करणं, स्मरण करणं. त्याला काय काय आठवण येतात म्हण. लहानपणापासूनच्या आठवणी त्याला येतात. कोण कोण भेटलं होतं, कोण कोण काय झालं, सगळ्या आठवणी येतात आणि सहज आहे. पण त्याला सद्गुरूंचं जो बोध आहे त्याचं स्मरण नसतं म्हणा. अरे जर सहज स्मरण आहे तर सद्गुरूंच्या बोधाचा सहज स्मरण नाही असायला पाहिजे. पण सहज स्मरण नाही आहे तर एकांतात बसून त्याचं मनन चिंतन आठवायचं, आधी लिहायचं. लिखाण, मनन चिंतन ही तर गोष्ट, ही तर अवस्था पुष्कळ पुढची आहे. म्हणजे आधी बसायचं, डायरी पेन घेऊन अभ्यास कसा करायचा आहे. पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. चिदाकाशाचा अनुभव येत नाही, कसा येत नाही मला. आम्ही सांगतो तुला चिदाकाशाचा अनुभव येईल. कधी? तू जर काय डायरी घेऊन बसशील, अगदी सगळं नाही आठवणार म्हणलं तुला, पण काय काय जे जे आठवेल ते ते लिहिशील. याला स्मरण म्हणतात. याला स्मरण असं म्हणतात. मग तुला हळूहळू एक एक गोष्ट, एक वाक्य लिहिलं की, एक शब्द लिहिला की दुसरा शब्द, मग एक वाक्य, मग दुसरं वाक्य, मग तिसरं वाक्य, असं तुला सुचत जाईल. याला स्मरण असं म्हणतात. हिंदीमध्ये त्याला सुमिरण असं म्हणतात. सुमिरण. हरी 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 सुमिरण करू, हरी 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 सुमिरण करू, हरी मुखार विंद दृढ धरू, हरी 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 सुमिरण करो, हरि की कथा होय जब जहां, गंगा हूं चली आवे वहां, हरी 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 सुमिरण करू. म्हणून सांगितलं. अरे मनन चिंतन निधिध्यासन हे पुष्कळ दूर राहिलं म्हणा. हा पुष्कळ लांबचा अभ्यास आहे. पण आधी तू स्मरण तर कर. काय तू ऐकलंस ते लिहायला स्मरणही नाही होणार, मग लिही आधी तू. आणि म्हणून ते काही संप्रदायामध्ये असं आहे की मंत्र आहे ना, तो लिहायला सांगतात. मंत्र, चला मंत्र लिहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, 1000 2000 3000 वेळा लिहा. असं का सांगतात? की त्यांना माहिती आहे की स्मरण हे आणखीन कठीण होत चाललं म्हणलं. स्मरण त्याला होणार नाही. मग लिखाण. तो लिहायला लागला की त्याला ते, कारण लिहिताना काय होतं की मन जरा एकाग्र होतं आणि लिहायला लागलं, तो जप लिहायला लागला की मन एकाग्र होईल.
आणि मी तो जप लिहिल्या जाईल. आणि म्हणून वयाच्या वया भरतात. आमच्या तिकडे आम्ही राहत होतो ठाण्याला, तेव्हा एक बाई होत्या. तिथे एक झाड होतं, त्या झाडाच्या तिथे येऊन बसायच्या आणि असं लिहित बसायच्या त्या. काय श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जय जय जयराम जय, असं खूप लिहित बसायचे. पोथ्याच्या पोथ्या तिच्या झाल्या. मग हे काय, असं का करावं लागतं? तर मनुष्याचं एवढं ही स्तर खाली गेला म्हणा, अभ्यासाचा स्तर एवढा खाली गेला की त्याला अरे स्मरण कर, नाही स्मरण, मग आता लिह म्हणा. मग लिहिता 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 त्याला आपोआप स्मरणच्या अवस्थेत तो येतो. हळूहळू हळू त्याला स्मरणाच्या अवस्थेत तो येतो. या एकेका अवस्थेत प्रवेश करावा लागतो. आधी श्रवण ही पहिली अवस्था, त्याच्यानंतर स्मरण करायचं, तर आधी लिखाण ही दुसरी अवस्था, लिखाण झाल्यावर स्मरण होतं हळूहळू, ही तिसरी अवस्था स्मरण. आणि मग चौथी अवस्था त्याची मनन. बघा एवढ्या अवस्था आहे म्हणले. मनन चिंतन, आपण मनन चिंतन निधिध्यासन असं म्हणतो. पूर्वीच्या काळचे लोक मननापासूनच सुरुवात करायचे. ऐकलं की मनन सुरू. पण आता मननाच्या आधी स्मरण, स्मरणाच्या आधी लिखाण, लिखाण मनन, लिखाण श्रवण, लिखाण स्मरण आणि मग मनन. एवढ्या स्टेप झाल्या म्हणजे, एवढ्या पायऱ्या घालायला लागल्या. तेव्हा तुला चिदाकाशात जायचं आहे तर स्मरणापासून सुरुवात कर. स्मरणापासून तर लिहिण्यापासून सुरुवात कर. आठव काय सांगितलं सद्गुरूंनी, ते आठवून लिहून लिहिता लिहिता तुला स्मरण होत जाईल अधिकाधिक. मग तू ते त्याचं स्मरण कर. स्मरण झाल्यानंतर मग त्याचं मनन कर. आणि मनन झाल्यानंतर मग त्याचं चिंतन कर. चित्तामध्ये, मनामध्ये मनन कर, चित्तामध्ये चिंतन कर. आणि चिंतन करता 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 तुला निधिध्यासनाची अवस्था आपोआप येईल. चिंतन तुझं परिपक्व झालं की निधिध्यासन ही समाधी आहे म्हणजे. मग तुला वेगळं मनन चिंतन किंवा स्मरण करावं लागणार नाही. तुझं कायम राहील म्हणजे. काय कायम तुझं ते अखंड स्मरण, अखंड, ज्याला अखंड स्मरण म्हणतात, ते तुझा अखंड स्मरण राहील. तेव्हा अखंड स्मरण राहण्याकरता आधी श्रवण, मग लिखाण, मग स्मरण, मग मनन, मग चिंतन, मग निधिध्यासन. असा निधिध्यासन रूप समाधीत तू सिद्ध झाला की तू चिदाकाशात गेला म्हणले. बस तुला चिदाकाशाची अवस्था प्राप्त झाली. बघा आता आम्ही हा गुह्य अभ्यास सांगितला तुम्हाला. सर्वांना हा गूढ गम्य गुह्य अभ्यास आम्ही सांगितला. तेव्हा जे हा अभ्यास करतील ते चिदाकाशात जातील. आणि हा लगेच अभ्यास करून लगेच होईल असं नाही म्हणाले. त्याला दीर्घ काळ लागतो. कोणाला किती काळ लागेल, कोणाला किती काळ लागेल, हे ज्याच्या त्याच्या अभ्यासावर, भक्तीवर अवलंबून आहे म्हणा. तेव्हा आज तुम्हाला आम्ही अर्जुनाच्या निमित्ताने, संजयाच्या निमित्ताने चिदाकाशामध्ये कसा प्रवेश करायचा याचा अभ्यास सांगितला. आणि त्या चिदाकाशामध्ये अर्जुनाने काय बघितलं, विश्वरूप, संजयाने काय बघितलं, विश्वरूप, ते कसं बघितलं याचं तुम्हाला आम्ही अभ्यास सांगितला. ही दिव्य दृष्टी आहे म्हणजे. ही दिव्य दृष्टी तुम्हालाही प्राप्त होऊ शकते. का नाही प्राप्त होणार? ही दिव्य दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा, हा अभ्यास जेव्हा तुम्ही कराल तेव्हा. आणि म्हणून हे सर्व दिव्य अनुभव येतात. हे काही केवळ गप्पा नाही येते, काही केवळ कल्पना नाही म्हणाले, कल्पना रंजन नाही. हा काही केवळ वाचण्या बोलण्याचा विषय नाहीये. नाहीतर मोठमोठे शब्द वापरले, चिदाकाश, भूताकाश, महाकाश, घटाकाश, मठाकाश, काय. तेव्हा
असे शब्द वापरून आणि लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी म्हणून हे नाही म्हणा. वाचण्या बोलण्याचा विषय नाही. रही मन बात अगम की, अगम की, रही मन बात अगम की, कहन सुनन की नाही, कहन सुनन की नाही, जो जाने सो कहे नहीं, जो कहे सो जानत नाही, जो जाने सो कहे नहीं, जो कहे सो जानत नाही. हे हल्ली ते जो तो आपल्या व्हॉट्सअपवर काय काय पाठवत असतो, इकडचं ज्ञान घेतो तिकडे पाठवतो, तिकडचं ज्ञान घेतो तिकडे पाठवतो. अरे कहन सुनन की नाही हे अगम आहे. रही मन बात अगम की, हे अगम्य आहे. म्हणून घोरपडे लिहितात हे अगम्य ज्ञान आहे, गूढ ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे. आणि कसं सोपं केलंय म्हणा. सोपं केलंय म्हणजे अनुभव आहे म्हणून सोपं सोपं होतं. नाही तर हे तर कोणाला कळतच नाही, कळणारच नाही कोणाला. याचा अभ्यास काय आहे सद्गुरूच सांगतात. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला अभ्यास सांगितला, आम्ही तसा अभ्यास केला, आम्हाला त्या चिदाकाशाचा अनुभव आला. हे फक्त आम्ही तुम्हाला सांगतो, आमच्या भक्तांना आम्ही सांगतो. आणि म्हणून आम्ही सांगतो की आम्ही जे पुस्तक प्रकाशित करतो त्याच्यात हा गुह्य गूढ अनुभव असतो. आता हा अनुभव पुस्तकात लिहिला जाईल म्हणून ते गीतेचं पुस्तक आम्ही कोणाला विकत नाही, आम्ही आमच्या भक्तांनाच देतो. कारण भक्तांना अभ्यास करायचा त्याच्यावरून. भक्त ते वाचतील आणि त्याचा अभ्यास करतील आणि त्याच्यासाठी ते आहे म्हणा. भक्तांसाठी आम्ही लिहितोय आणि इतरांनी जे लिहिलंय ते त्यांच्या त्यांच्या ज्ञान सांगण्यासाठी. तेव्हा म्हणजे हे जे चिदाकाश आहे, या चिदाकाशामध्ये जाण्याचा अनुभव आणि तिथे ते विश्वरूप बघण्याचा अनुभव, ही दिव्य दृष्टी, हे कसं आहे, त्याचा अनुभव कसा आहे, हे सर्व या 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 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदस्थिता यदि भासदृशी सा स्याद्भास तस्य महात्मनः. श्री गुरुदेव दत्त.